पहिला T20 वर्ल्ड कप 2007ची 3 रील मी शूट करणार आहे। त्याच्यातलं पहिलं रील चालू करतो। प्रचंड एक्साइटमेंट होती। त्याचं कारण T20 वर्ल्ड कप हा पहिल्यांदा होत होता। भारतीय संघ संपूर्णपणे वेगळा होता। धोनीच्या अंडर एकदम वेगळी टीम सादर केली गेली होती। ज्येष्ठ खेळाडू या टीममध्ये नव्हते। भारतीय संघाकडनं अपेक्षा सुद्धा नव्हती। ह्या वेळचा मी 3 प्रसंग तुम्हाला सांगणार आहे। ह्याच्यातला पहिला प्रसंग असा आहे की प्रॅक्टिस चालू होती। प्रॅक्टिस संपल्यानंतर भारतीय टीम बसलेली होती बसमध्ये आणि माझी नजर कावळ्यासारखी भिरभिरत होती। म्हटलं काहीतरी चुकतंय। त्याचं कारण एक 5-6 प्लेयर्स आणि धोनी आणि प्रशिक्षक लोक हे बसमध्ये बसलेले नव्हते। बाकीचे खेळाडू निघून गेलेले होते। बरेचसे पत्रकार सुद्धा आपली कॉपी लिहिण्याकरता निघून गेलेले होते। मी म्हटलं काहीतरी गडबड आहे। मी परत प्रॅक्टिसच्या इथं गेलो आणि मला दृश्य असं बघायला मिळालं की भारतीय संघ बॉल आउटची प्रॅक्टिस करतोय आणि तीच गोष्ट भारत विरुद्ध पाकिस्तान पहिल्या मॅचमध्ये बघायला मिळाली। टाय झाली मॅच आणि बॉल आउटची प्रॅक्टिस केलेली असल्यामुळे भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंनी स्टंप उडवली। पाकिस्तान संघाच्या एकाही खेळाडूला स्टंप उडवता आली नाही। नियम साधा होता, प्रॅक्टिसमध्ये जो जास्त वेळा स्टंप उडवेल त्याला ही संधी दिली जाईल। त्यामुळे सगळ्या बॉलर्सनी बॉलिंग केलेली नाही आहे। तर उतप्पा होता, त्याचबरोबर सेहवाग होता, यांना संधी मिळालेली आहे। ती बॉल आउटची गोष्ट कधीच विसरता येणार नाही।